हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर ए टू झेड वोकॅब्युलरी सिरीज. आज आपण ने सुरू होणारे काही ॲडव्हान्स वर्ड्स शिकणार आहोत. हे वर्ड्स फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीच नाही तर तुमची इंग्रजीची लेवल वाढवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहेत. चला पाहूया वर्ड्स. फर्स्ट वर्ड आहे होल्ड, म्हणजे साठवून ठेवणे किंवा मोठा साठा. स्टॉक पाईल, स्टॅश, ॲक्युमुलेट. एक्झाम्पल्स पहा. त्याने गरज नसतानाही धान्य साठवून ठेवले. He hoarded grains even when there was no need. पोलिसांना घरातून पैशाचा मोठा साठा सापडला. The police found a huge hoard of money in the house. Hallucination म्हणजे भ्रम, भास किंवा नसलेली गोष्ट दिसणे किंवा ऐकू येणे. Delusion, illusion, false perception. आजारपणामुळे त्याला भास होत होते. He was having hallucinations due to illness. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे त्याला वेगवेगळ्या आवाजांचा भास होत होता. Due to drug use, he was experiencing hallucinations of various sounds. Histrionic म्हणजे अतिनाटकी, भावनांचे अतिप्रदर्शन करणारा. ड्रॅमॅटिक, theatrical किंवा एक्झॅजरेटेड. तिचे अतिनाटकी वागणे सर्वांना खटकत होते. हर हिस्ट्रिऑनिक बिहेवियर अनॉयड एव्हरीवन. तो लहानशा गोष्टीवरूनही अतिनाटकी प्रतिक्रिया देतो. ही गिव्स हिस्ट्रिऑनिक रिॲक्शन्स इवन टू स्मॉल इश्यूज. हिडॉनिक म्हणजे आनंदाशी संबंधित किंवा सुखभोगाशी जोडलेले. प्लेजर सिकिंग, प्लेजर रिलेटेड किंवा सेन्शुअल. जाहिरातीमध्ये आनंदाशी संबंधित मूल्यांवर भर दिला जातो. ॲडव्हर्टाइजमेंट्स एम्फसाइज हिडॉनिक व्हॅल्यूज. केवळ सुखभोगावर आधारित जीवन दीर्घकाळ समाधान देत नाही. अ प्युअरली हिडॉनिक लाईफस्टाईल डज नॉट प्रोव्हाइड लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शन. हॉलोकॉस्ट म्हणजे समूहवध किंवा मोठ्या प्रमाणावर संहार, मनुष्यवध. जिनोसाइड, मास डिस्ट्रक्शन. दुसऱ्या महायुद्धातील संहार हा मानवतेवरील काळा डाग आहे. द हॉलोकॉस्ट ऑफ वर्ल्ड वॉर II इज ए डार्क स्टेन ऑन ह्युमॅनिटी. हेजमॉनिक म्हणजे वर्चस्ववादी किंवा प्रभुत्व गाजवणारा. डॉमिनंट, कंट्रोलिंग, रुलिंग. त्या देशाचे शेजारी राष्ट्रांवर वर्चस्ववादी धोरण आहे. That country follows a hegemonic policy over its neighboring nations. एका कंपनीचे बाजारावर प्रभुत्व गाजवणे स्पर्धेसाठी घातक ठरू शकते. A company's hegemonic control over the market can be harmful to competition. हायपोस्टेसिस म्हणजे मूळ वास्तव, अधिष्ठान किंवा तत्वज्ञानातील मूलभूत अस्तित्व. अंडरलेइंग रियालिटी, सबस्टन्स, एसेन्स. तत्वज्ञानात आत्म्याला मूळ वास्तव मानले जाते. इन फिलॉसॉफी द साऊल इज कन्सिडर्ड द हायपोस्टेसिस. धर्मशास्त्रात त्रिमूर्तींची संकल्पना ही हायपोस्टेसिसशी संबंधित आहे. इन थिओलॉजी द कॉन्सेप्ट ऑफ द ट्रायनिटी इज रिलेटेड टू हायपोस्टेसिस. हॅवॉक म्हणजे प्रचंड नुकसान किंवा गोंधळ. डिस्ट्रक्शन, किऑस, डिव्हास्टेशन. चक्रीवादळामुळे गावात प्रचंड नुकसान झाले. द सायक्लोन कॉज्ड हॅवॉक इन द विलेज. करोनाने शहरातील जीवनावर मोठा गोंधळ निर्माण केला. द करोना व्हायरस रेक्ड हॅवॉक ऑन सिटी लाईफ. होमिसाइड म्हणजे खून किंवा मानव हत्येची कृती. किलिंग ऑफ ए पर्सन, मर्डर. तो खून अपघाती होता की जाणीवपूर्वक याचा शोध घेतला जात आहे. इट इज बीइंग इन्व्हेस्टिगेटेड वेदर द होमिसाइड वॉज ॲक्सिडेंटल ऑर इंटेन्शनल. त्या परिसरात खुनाच्या घटना वाढत आहेत. इन्सिडेंट्स ऑफ होमिसाइड आर इन्क्रीजिंग इन दॅट एरिया. हेल्म म्हणजे जहाज किंवा वाहनांचे नियंत्रण करणारे सुकाणू किंवा नेतृत्व करणे, सूत्रे हातात घेणे. कंट्रोल, कमांड, स्टीर. कॅप्टन जहाजाच्या सुकाणूवर उभा होता. The captain was at the helm of the ship.
कंपनीची सूत्रे त्याने कठीण काळात हातात घेतली. ही टूक द हेल्म ऑफ द कंपनी ड्युरिंग अ डिफिकल्ट टाइम. हॉटी म्हणजे उद्धट, गर्विष्ठ किंवा स्वतःला फार मोठे समजणारा. ॲरोगंट, प्राऊड, डिस्डेनफुल. तिच्या चेहऱ्यावर गर्विष्ठ भाव स्पष्ट दिसत होता. अ हॉटी एक्सप्रेशन वॉज क्लिअरली विजिबल ऑन हर फेस. तो आपल्या यशामुळे लोकांशी उद्धटपणे वागतो. ही बिहेव्स हॉटिली विथ पीपल बिकॉज ऑफ हिज सक्सेस. हंकी डोरी म्हणजे सर्व काही ठीकठीक असणे किंवा सर्व काही सुरळीत आहे असं असणे. फाईन, ऑल राईट, गोईंग वेल. सुरुवातीला सगळं ठीकठाक होतं, पण नंतर अडचणी सुरू झाल्या. एव्हरीथिंग वॉज हँकी डोरी ॲट फर्स्ट, बट प्रॉब्लेम्स स्टार्टेड लॅटर. चिंता करू नकोस, आता सगळं ठीकठाक आहे. डोंट वरी, एव्हरीथिंग इज हँकी डोरी नाव. हेरेटिकल म्हणजे रूढीविरुद्ध किंवा परंपरेला छेद देणारं. त्या काळात वैज्ञानिक सिद्धांतही अनेकांना रूढीविरुद्ध वाटत होते. इन दॅट इरा इवन सायंटिफिक थेअरीज सीम्ड हेरेटिकल टू मेनी. त्याने सत्तेविरुद्ध उघडपणे मत मांडले जे काहींना रूढीविरुद्ध वाटले. ही ओपनली स्पोक अगेन्स्ट ऑथॉरिटी which seemed heretical to some. हॉग म्हणजे स्वार्थीपणे सगळं स्वतःकडे ठेवणे किंवा डुक्कर. ग्रॅब, मोनोपलाइज किंवा पीक. तो सगळी जबाबदारी आणि श्रेय स्वतःकडे ठेवतो. ही हॉग्स ऑल द क्रेडिट. त्यांनी रस्त्यावर अचानक डुक्कर पाहिला. दे सॉ अ हॉग ऑन द रोड. हेप्नॉटिक म्हणजे मंत्रमुग्ध करणारा, भुरळ पाडणारा. मेस्मरायझिंग, ट्रान्स-लाईक कॅप्टिव्हिटी. त्या संगीतामध्ये मंत्रमुग्ध करणारी ताकद होती. दॅट म्युझिक हॅड अ हिप्नॉटिक इफेक्ट. समुद्राच्या लाटांचा आवाज खूपच भुरळ पाडणारा होता. द साऊंड ऑफ द सी वेव्स वॉज हिप्नॉटिक. हॅकनीड म्हणजे घिसापिटा, अतिवापरामुळे कंटाळवाणा झालेला, ठोकळेबाज. क्लिंच्ड, ओव्हरयुज्ड, ट्रिटी. तोच घिसापिटा विचार पुन्हा मांडण्यात आला. द सेम हॅकनीड आयडियाज वर प्रेझेंटेड अगेन. त्याचे भाषण घिसापिटा वाक्यांनी भरलेले होते. हिज स्पीच वॉज फुल ऑफ हॅकनीड फ्रेजेस. हॅरेंग म्हणजे आक्रमक व दीर्घ भाषण किंवा जोरात झापणे. टिरेड, रँट, लेक्चर. नेत्याने सभेत दीर्घ व आक्रमक भाषण केले. द लीडर डिलिव्हर्ड अ लॉंग हॅरेंग ॲट द रॅली. त्याने कर्मचाऱ्यांना जोरात झापले. ही हॅरेंग द एम्प्लॉईज लाऊडली. हॅसन म्हणजे घाई करणे किंवा वेग वाढवणे. ॲक्सिलरेट, हरी, स्पीड. त्याने काम लवकर पूर्ण करण्यासाठी घाई केली. ही हॅसनड टू फिनिश द वर्क क्विकली. पावसामुळे आम्ही पावले वेगाने टाकली. वी हॅसनड अवर स्टेप्स बिकॉज ऑफ द रेन. हार्बिंजर म्हणजे आगामी घटनेचा संकेत किंवा पूर्वसूचक. पहिल्या पावसाच्या सरी उन्हाळ्याच्या शेवटचा संकेत असतात. द फर्स्ट शॉवर्स आर अ हार्बिंजर ऑफ द एंड ऑफ समर. त्याचा विजय मोठ्या बदलाचा संकेत ठरला. हिज विक्ट्री प्रूव्ड टू बी अ हार्बिंजर ऑफ मेजर चेंजेस. हर्मेटिक म्हणजे पूर्णपणे बंद, हवाबंद किंवा गूढ किंवा गुप्त. एअरटाईट, सील्ड, सिक्रेटिव्ह. अन्न ताजे ठेवण्यासाठी हवाबंद डबे वापरले जातात. हर्मेटिक कंटेनर्स आर यूज्ड टू कीप फूड फ्रेश. तो आपल्या आयुष्याबद्दल फारच गूढ होता. ही वॉज हर्मेटिक अबाउट हिज पर्सनल लाईफ. हायरार्की म्हणजे पदक्रम किंवा श्रेणी व्यवस्था. रँकिंग सिस्टम, चेन ऑफ कमांड. कार्यालयात स्पष्ट पदक्रम असतो. देर इज अ क्लिअर हायरार्की इन दी ऑफिस. समाजातील जातीय पदक्रमावर चर्चा झाली. द कास्ट हायरार्की इन सोसायटी वॉज डिस्कस्ड. होरी म्हणजे अतिशय जुना, पांढऱ्या केसांचा किंवा वृद्ध. एन्शियंट, एज ओल्ड, ग्रे हेअर्ड. तो अतिशय जुना प्रश्न पुन्हा मांडण्यात आला.
That hoary issue was raised again. पांढऱ्या केसांचा वृद्ध मंदिराजवळ बसला होता. A hoary old man was sitting near the temple. Homogeneous म्हणजे एकसारखा, समान घटकांचा. युनिफॉर्म, सिमिलर, ऑफ द सेम काइंड. त्या वर्गात विद्यार्थ्यांचा गट एकसारखा होता. The group of students in this class was homogeneous. द्रावण पूर्णपणे एकसारखे झाले. The solution became homogeneous. होमिली म्हणजे नीतिपर भाषण किंवा उपदेशात्मक प्रवचन. सरमन, मोरल लेक्चर. पुजाऱ्याने सभेत नीतिपर प्रवचन केले. The priest delivered a homily to the congregation. त्याचे भाषण उपदेशात्मक आणि थोडे कंटाळवाणे होते. His speech sounded more like a homily and was slightly boring. Hubris म्हणजे अति अहंकार, गर्वामुळे येणारी अति आत्मविश्वासाची भावना. Excessive pride, arrogance. त्याच्या अति अहंकारामुळेच त्याचा पराभव झाला. His hubris led to his downfall. सत्तेतील लोकांचा गर्व अनेकदा त्यांना चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतो. The hubris of those in power often makes them to take wrong decisions. होड म्हणजे मोठा जमाव, टोळी किंवा असंख्य लोकांचा गोंधळलेला समूह. A large crowd, mob, swarm. किल्ल्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी जमली होती. A huge horde of tourists had gathered at the fort. कलाकाराभोवती चाहत्यांचा मोठा जमाव जमला. A horde of fans gathered around the artist. humdrum म्हणजे कंटाळवाणा, एकसुरी किंवा रोजचा कंटाळवाणा क्रम, डेली रुटीन. बोरिंग, मोनोटोनस, डल रुटीन. तीच दैनंदिन कामे कंटाळवाणे वाटू लागली. The same daily task began to feel like a humdrum. त्याचे आयुष्य खूपच एकसुरे झाले आहे. His life has become very humdrum. Hapless, दुर्दैवी, अभागी, ज्याच्यावर काहीही नियंत्रण नाही असा. Unlucky, unfortunate, helpless. तो अपघातात सापडलेला एक दुर्दैवी माणूस होता. He was a hapless man caught in the accident. त्या परिस्थितीत ती पूर्णपणे अभागी वाटत होती. She seemed completely helpless in that situation. Haggard म्हणजे अतिशय थकलेला, अशक्त किंवा चिंतेमुळे कृश दिसणारा. Exhausted, worn out, gaunt. रात्रभर काम केल्यामुळे तो खूप थकलेला आणि कृश दिसत होता. He looked haggard after working all night. तणावामुळे तिचा चेहरा अगदी अशक्त दिसत होता. Her face looked haggard due to stress. Hobble म्हणजे लंगडत चालणे किंवा अडथळा आणणे. Limp, hinder, obstacle. जखमेमुळे तो लंगडत चालत होता. He was hobbling because of the injury. अनावश्यक नियमांनी प्रगतीला अडथळा निर्माण केला. Unnecessary rules hobbled the progress. Hypocrisy म्हणजे दुहेरी वागणूक, स्वतः न पाळता इतरांना उपदेश देणे. Pretending to have virtues or beliefs one does not truly have. तो प्रामाणिकपणाबद्दल बोलतो पण त्याची कृत्ये मात्र ढोंगीपणाने भरलेली आहेत. He talks about honesty but his actions are full of hypocrisy. Haphazard म्हणजे अस्ताव्यस्त, अव्यवस्थित, कोणत्याही नियोजनाविना. रॅन्डम, केअरलेस, विदाउट प्लॅन. त्याने काम अस्तव्यस्त पद्धतीने केले. He did the work in a haphazard manner. अव्यवस्थित पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम झाला. Haphazard parking caused a traffic jam. Hypothetical म्हणजे कल्पित, गृहीत धरलेले, प्रत्यक्षात नसलेले. Imagined, supposed, based on assumptions. ही फक्त एक कल्पित परिस्थिती आहे. This is just a hypothetical situation. परीक्षेत अशा कल्पित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. Hypothetical questions were discussed in the exam.
फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.